एखादं ठिकाण कधी कशासाठी लाईमलाईटमध्ये येईल याचा काही नेम नाही. असंच आपल्या रत्नागिरीतील जयगड बंदर सध्या जगभरात प्रसिद्ध झाला आहे. सध्या या बंदराजवळ ओमेनवरून आलेलं एक गॅस वाहू जहाज चांगलंच ताटकळलं आहे. त्याचं झालं असं, गेले 3-4 दिवस जयगड बंदराजवळ असलेल्या आमिर या गॅस वाहू जहाजाबाबत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. या जहाजावरील कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी ही सुरक्षा यंत्रणांनी सुरू केली आहे. ओमेनवरून जयगड बंदरासाठी निघालेलं 1800 मेट्रिक टन इतका LPG गॅसनं भरलेलं हे जहाज सध्या किनाऱ्यापासून समुद्रात उभं आहे. या जहाजाच्या प्रवेशावरून मात्र मोठी खळबळ उडाली आहे. तरी त्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आणि तितकंच रंजकही आहे. या जहाजाचे 2 मालक आहेत. त्यापैकी एकाला हा गॅस भारतात पाठवायचा आहे, तर दुसऱ्या मालकाला हे जहाज पाकिस्तानला नेण्याकडे त्याचा ओढा आहे. मालकाच्या या भारत विरुद्ध पाकिस्तान धोरणामुळे हे जहाज समुद्रातच नांगर टाकून उभं आहे. साधारणपणे तांत्रिक बिघाड किंवा हवामानामुळे जहाजं थांबवली जातात, पण या प्रकरणाने सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. ओमेनहून निघालेलं हे जहाज जयगड बंदरात दाखल होणार होतं, परंतु ऐनवेळी 2 मालकांमधील अंतर्गत वाद उफाळून आला आणि एका मालकाच्या मते हा व्यवहार भारतीय बाजारपेठेसाठी झाला आहे, तर दुसरा मालक हा गॅस पाकिस्तानच्या दिशेने वळवण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाचा थेट परिणाम जहाजाच्या कायदेशीर कागदपत्रांवर झाला आहे. बंदरात प्रवेश करण्यासाठी आणि मालाची उतरवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्र या मालकी हक्काच्या वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. बंदर प्रशासनाने या प्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे नियमानुसार या जहाजाला जयगड बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. कस्टम विभागाने जहाजावरील कॅप्टनची चौकशी सुरू करून कागदपत्रांची तपासणी करण्यास आता सुरुवात केली आहे. गेले 3 दिवस कॅप्टनची चौकशी सुरू आहे. अजूनपर्यंत संशयास्पद असं कोणतेही धागेदोरे मात्र सापडलेले नाहीत. यंत्रणांना मिळालेली ही माहिती आता सध्या समोर येते. कागदपत्र आणि अन्य काही संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर भारतीय सीमा शुल्क विभागाच्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णन यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हे जहाज नक्की भारतात उतरणार की पाकिस्तानात जाणार याकडे संपूर्ण जगभरासोबतच आता रत्नागिरीकरांचेही लक्ष लागून राहिलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.